नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी फ्लॅट ओपन झाली 24,832ला आणि 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये 24,865चा हाय दिला। त्यानंतर साधारण 30 मिनिट डाऊन साईडलाच कन्सॉलिडेट करून 9:45ला 5 मिनिटचा हाय ब्रेक केला। नंतर पुन्हा 24,800चा एक डिप घेऊन अपसाईड मूव्ह घेतली आणि 25,013ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने आज वन साईड स्लोली अपसाईड मूव्ह घेतलेली आहे। आपल्या व्ह्यूनुसार निफ्टीने 24,700 ब्रेक केले पण सस्टेन केले नाही आणि रिव्हर्स झाली। तसेच 25,000 ही लेवल देखील सेकंड हाफमध्ये साधारण 1:30 वाजेच्या सुमारास ब्रेक केली आणि 2 नंतर पुन्हा 24,900पर्यंत जाऊन 25,000च्या वर क्लोज झाली। सो ट्रेड होऊ शकला नाही आणि आपला व्ह्यू रॉंग झाला। डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर बुलिश हरामी पॅटर्न बनलेला आहे। त्यामुळे 25,050 ते 80 हा झोन ब्रेक होतो की 24,740 ही लेवल ब्रेक होते त्यावर ट्रेंड ठरवला जाईल। आता उद्यासाठी बघितले तर 25,100 आणि 24,870 या दोन महत्त्वाचे लेवल्स असणार आहे। जर 25,100 ब्रेक केले आणि सस्टेन राहिले तर 25,180 हे पहिले टार्गेट आणि 25,285 हे दुसरे टार्गेट हिट होऊ शकते। तसेच 24,870 ब्रेक झाले तर 24,700 पुन्हा हिट होण्याची शक्यता आहे। अपसाईडला 25,080 हा एक महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार आहे। तो ब्रेक झाला तर ट्रेंड रिव्हर्सल कन्फर्म होईल। सो अपसाईड ट्रेड करताना केअरफुली ट्रेड करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।